मित्रांनो, आजकाल वॉशिंग मशीन ही प्रत्येक घरात एक चैनीची नाही तर गरजेची गोष्ट झाली आहे. तुम्ही बॅचलर असा, छोटी फॅमिली असो किंवा मग जॉईंट फॅमिली असो, घरामध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन घेणं ही कॉमन गोष्ट झाली आहे. आजकाल तर अगदी 10-15 हजारांच्या बजेटमध्ये देखील चांगली मशीन मिळून जाते. शिवाय बँक ऑफर्स किंवा सेलमध्ये मिळणारे डिस्काउंट असतातच. त्यामुळे बजेटचा प्रश्न शक्यतो नसतोच. खरा प्रश्न असतो ती कोणत्या प्रकारची वॉशिंग मशीन घ्यायची. दोन प्रकारच्या मशीन असतात, एक फ्रंट लोड आणि दुसरी टॉप लोड. आणि आपल्याला कोणती मशीन योग्य आहे हे ठरवताना सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं. टॉप लोड स्वस्त असते, पण फ्रंटमध्ये कपडे चांगले धुवून निघतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. नेमका दोन्हीमध्ये काय फरक असतो, कोणती चांगली असते, कोणती बजेट फ्रेंडली असते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया टॉप लोड वॉशिंग मशीन पासून. टॉप लोड म्हणजे जी मशीन वरून उघडते आणि वरूनच आपण त्यात कपडे टाकतो. सुरुवातीला आपण याचे फायदे बघूया. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे किंमत. टॉप लोड मशीन जनरली फ्रंट लोड पेक्षा स्वस्त असते. 15 ते 20 हजारांमध्ये तुम्हाला चांगली 7-8 किलो कॅपॅसिटीची मशीन मिळून जाते. दुसरा फायदा म्हणजे वापरायला सोपी असते. वाकायला नको, खाली बसायला नको, मशीन चालू असताना कपडे विसरले तर मध्येच टाकता येतात. हे फ्रंट लोड मध्ये शक्य नाहीये. तिसरा मोठा फायदा म्हणजे वॉशिंग स्पीड. टॉप लोड फ्रंट लोड पेक्षा कमी वेळात वॉशिंग पूर्ण करते. साधारणपणे 40 ते 50 मिनिटात एक सायकल संपते, तर फ्रंट लोडला कधी कधी तासभर किंवा दीड तास ही लागू शकतो. चौथा फायदा म्हणजे मेंटेनन्स कमी आहे. टॉप लोडला मोल्ड किंवा सील प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी असते. पाचवा एक फायदा म्हणजे तुम्ही जर सध्या भाड्याच्या घरात राहताय किंवा तुम्हाला सारखं शिफ्ट करावं लागत असेल, तर टॉप लोड मशीन इकडून तिकडं सहजपणे नेता येते. फ्रंट लोड मशीनला सारखं इकडून तिकडं शिफ्ट करणं अवघड असतं, कारण त्यातला ड्रम हा आडवा असतो, जो जास्त हादरे बसले तर तुटू शकतो. यात मग मेंटेनन्स खूपच खर्चिक पडतो. तर टॉप लोडचे असे सगळे फायदे आहेत, पण सगळंच गोड आहे असंही नाही. टॉप लोड मशीनचे काही तोटे देखील आहेत, जे इग्नोर करून चालणार नाही. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे पाण्याचा वापर खूप जास्त होतो. फ्रंट लोड एका सायकलमध्ये साधारणपणे 40 ते 50 लिटर पाणी वापरतं, तर टॉप लोड तब्बल 100 लिटर पाणी वापरू शकतं. दुसरा तोटा म्हणजे वीज जास्त लागते. इन्व्हर्टर मोटरचं फीचर जरी असेल तरी फ्रंट लोड पेक्षा टॉप लोड वॉशिंग मशीन जास्त एनर्जी कंझ्युम करते. तिसरा तोटा म्हणजे कपडे जास्त स्वच्छ निघत नाहीत आणि खराब होण्याचाही धोका असतो. टॉप लोड वॉशिंग मशीन मध्ये एक ॲजिटेटर असतो, जो कपड्यांना जास्त घासतो. यामुळे मग सिल्क, वूल किंवा हलके कपडे लवकर खराब होऊ शकतात. चौथा तोटा म्हणजे स्पिन स्पीड. टॉप लोड वॉशिंग मशीन साधारणपणे 700 ते 750 आरपीएम वर स्पिन करते. त्यामुळे कपड्यांमध्ये जास्त पाणी राहतं आणि ते लवकर वाळत नाहीत, किंवा मग स्पिन करून बाहेर काढल्यानंतरही पिळावे लागतात. असे काही तोटे आहेत. आता फ्रंट लोड मशीन बद्दल बोलूया. ही मशीन पुढच्या बाजूने उघडते आणि त्यातला ड्रम आडवा फिरतो. फ्रंट लोडचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वॉशिंग क्वालिटी. कपड्यांना कमीत कमी नुकसान करून जास्तीत जास्त स्वच्छ करणं यात शक्य होतं. दुसरा मोठा फायदा म्हणजे पाण्याची बचत. मगाशी सांगितलं जसं फ्रंट लोड मशीन टॉप लोडच्या तुलनेत कमी पाणी वापरते. तिसरा फायदा म्हणजे स्पिन स्पीड. फ्रंट लोड मशीन ही 1000 ते 1400 आरपीएम वर स्पिन करू शकते, म्हणजे टॉप लोडच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने. त्यामुळे कपड्यातून जास्त पाणी बाहेर पडतं आणि ते लवकर वाळतात. आपल्याकडे विशेषतः पावसाळ्यात त्याचा भरपूर फायदा होतो. चौथा फायदा म्हणजे एनर्जी इफिशियन्सी. बहुतांश फ्रंट लोड मशीन या कमी वीज वापरतात आणि पर्यायानं बिलही कमी येतं. पाचवा फायदा म्हणजे मशीनचा दरवाजा पुढच्या बाजूला असल्यामुळे मशीनच्या वरची जागा वापरता येते. त्यावर मग तुम्ही कपड्यांसाठी बास्केट ठेवू शकता, टंबल ड्रायर ठेवू शकता किंवा मग काहीतरी डेकोरेशन ठेवू शकता. पण टॉप लोडचे जसे तोटे आहेत तसेच फ्रंट लोडचे देखील आहेत. सगळ्यात पहिला तोटा म्हणजे किंमत. फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीन या टॉप लोड पेक्षा 5 ते 10 हजारांनी महाग असू शकतात. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे डोअरच्या सीलवर मोल्ड म्हणजे बुरशी येणं. प्रत्येक वापरानंतर जर मशीन आणि दरवाजातलं रबर गॅस्केट नीट स्वच्छ केलं नाही तर त्यावर काळी बुरशी येते आणि त्याचा वासही येतो. तिसरा तोटा म्हणजे वेळ. एक सायकल पूर्ण होण्यास तास ते दीड तास लागू शकतो. चौथा तोटा म्हणजे एकदा का मशीन लावलं की त्यात मध्येच तुम्ही काही टाकू शकत नाही, कारण दरवाजाच लॉक होऊन जातो. पाचवा तोटा म्हणजे प्रत्येक वेळी मशीनमध्ये कपडे टाकताना किंवा काढताना तुम्हाला वाकावंच लागतं. घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, पाठीचा प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी किंवा आळशी लोकांसाठी हे खूप गैरसोयीचं आहे. मग आता तुम्ही कोणती मशीन घ्यावी? जर तुमचं बजेट 15 ते 20 हजारांच्या आसपास आहे, घरात रोज जास्त कपडे धुवायचे असतात
जी व्यक्ती मशीन वापरेल तिला वागता येत नसेल, मशीन मेंटेनन्स जास्त नकोय किंवा मग रोज जीन्स टॉवेल असे हेवी फॅब्रिकचे कपडे धुवायचे, तर मग तुमच्यासाठी टॉप लोड मशीन योग्य आहे. छोट्या कुटुंबासाठी किंवा पहिल्यांदाच मशीन घेणाऱ्यांसाठी देखील टॉप लोड हा पर्याय चांगला आहे. बाकी तुम्ही जर लॉंग टर्म यूज साठी वॉशिंग मशीन घेताय, पाणी कमी वापरणं गरजेचं असेल, वापरामध्ये सिल्क, वुलन किंवा ब्रँडेड कपडे जास्त असतील आणि बजेट देखील ठीकठाक असेल, तर मग नक्कीच फ्रंट लोड मशीन प्रेफर करा. आता यातही तुम्ही तुमच्या गरजेनुसार काही बदल नक्कीच करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त वाकायला नको म्हणून टॉप लोडचा विचार करत असाल, तर फ्रंट लोड मशीन घेऊन ती एखाद्या स्टँडवर देखील ठेवू शकता. खरं तर दोन्ही प्रकारच्या मशीन्स चांगल्याच आहेत. प्रश्न फक्त तुमच्या गरजांचा आहे. त्यामुळे आधी स्वतःला विचारा, माझं कुटुंब किती मोठं आहे, पाण्याची परिस्थिती काय आहे आणि मशीनवर किती इन्व्हेस्ट करायची तयारी आहे. तुमचं उत्तर आपोआप मिळेल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. या व्यतिरिक्त मार्केटमधील चांगल्या वॉशिंग मशीन डील्स कोणत्या आहेत किंवा फुल्ली ऑटोमॅटिक घ्यावी की सेमी ऑटोमॅटिक, अशा गोष्टींबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावरही व्हिडिओ करूया. आणि जाता जाता टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.